नमस्कार, वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ असाल, हॅपी असाल व इन्फोगॉड 4597 हा चॅनल तुम्ही बघत असाल. जर तुम्ही इन्फोगॉड 4597 हा चॅनल फर्स्ट टाइम बघताय तर तुम्ही हा व्हिडिओ बघाच, यावरील इतर पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर आवडत असतील यावरील व्हिडिओ व माहिती तर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉन तुम्ही दररोज चेक करत राहा व नवीन माहिती इन्फोगॉड ह्या चॅनलवरील बघत राहा. आणि हा चॅनल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इन्फोगॉड 4597 हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण घेत असतो. तसेच काही स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट देखील करत असतो. तसेच नवीन सण समारंभ याविषयीची देखील माहिती घेत असतो. इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर काही सिलेक्टिव्ह स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण मी ऑडिओ स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला इतर पण कुठला कंटेंट किंवा कोणत्याही स्तोत्राविषयी, ग्रंथाविषयी माहिती हवी असेल तर तसं मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा. मी नक्की तुम्हाला रिस्पॉन्स देईल. तर आज आहे 14 जानेवारी 2025, म्हणजेच आज आहे आपल्या वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती. आय होप की तुम्ही सगळ्यांनी मकर संक्रांती सेलिब्रेट केली असेल, पूजा केली असेल व इन्फोगॉड ह्या चॅनलवरील आपला मकर संक्रांतीचा विशेष असा भाग तुम्ही बघितला असेल. तुम्ही जो कोणी ऑडियन्स असाल, मराठी असाल, हिंदी असाल, इंग्लिश असाल, मी सर्व भाषांमधील कंटेंट अवेलेबल केलेला आहे. तुम्हाला ज्या भाषेतून माहिती कळते त्या भाषेतला कंटेंट तुम्ही बघत जा व फॉलो करत जा. तर आय होप की तुम्ही आजचा मराठी कंटेंट मकर संक्रांतीवर आधारित बघितला असेल व त्यावर दिलेल्यानुसार तुम्ही पूजाविधी, सुगड पूजा, त्यानंतर सूर्याची पूजा आणि शनीची पूजा केली असेल, आदित्य हृदय स्तोत्राचं पठण तुम्ही केलं असेल किंवा ऐकलं असेल आणि इतर पण स्तोत्र मंत्र पठण तुम्ही केले असतील. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली होती अवेलेबल करून. परंतु जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. अदर टाइम्स देखील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किंवा ऐकू शकता. तर आजचा आपला एक थोडासा वेगळा टॉपिक आहे. मकर संक्रांती निमित्त मी सांगणार आहे की उपासनेचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये. हो, मी अनेक स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण घेत असते व रोजच नवीन नवीन मंत्र देखील टाकत असते आपल्या चॅनलवर. तर मला काही जण विचारतात की हे सगळेच मंत्र आपण रोज म्हणायचे आहेत का, किंवा सगळ्याच मंत्रांचं आपण पठण करायचं आहे का, अनुष्ठान करायचं आहे का, पारायण करायचं आहे का. तर त्याची थोडक्यात माहिती व उत्तरं मी माझ्या परीने तुम्हाला देण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐका, मध्ये आधी स्किप करू नका. तर स्टे ट्यून राहा ऑन इन्फोगॉड 4597. तर बघा, उपासना हा आपल्या हिंदू कल्चरचा एक पार्ट आहे. उपासनेमध्ये आपण ज्या कोणत्या देवाला मानतो किंवा संतांना मानतो, ज्या कुठल्या गुरूंना, सद्गुरूंना आपण मानतो, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांची आपण उपासना करतो किंवा प्रार्थना करतो. उपासना म्हणजे वेगळं काही नसून आपण पर्टिक्युलर देवासाठी एक डेडिकेशन आहे, एक शरणागती आहे, त्यांच्याविषयी एक दृढ विश्वास आपला आहे की अशी प्रार्थना आपण दृढ निश्चय करून उपासनेमध्ये करतो की ती संकल्पाने पूर्ण करतो, म्हणजेच उपासना आहे. उपासना म्हणजे संकल्प करून केलेली एक विशिष्ट वेळेत पूर्ण केलेली प्रार्थना होय. तर उपासनेला आपल्या कल्चरमध्ये, आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे आणि उपासनेचे अनेक फायदे आहेत. तर मला अनेकांनी विचारलं की हे सगळंच आपण म्हणायचं आहे का, सगळंच ऐकायचं आहे का. तर बघा, तुम्हाला जो मंत्र, स्तोत्र ऐकल्याने मनशांती मिळते किंवा तुमच्या जीवनात कुठला तरी पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे व त्यावर तुम्हाला सोल्युशन मिळत नाही अनेक प्रयत्न करून, तर जे मंत्र किंवा स्तोत्र, ग्रंथ पठण मी अवेलेबल करून दिलेले आहे ते तुम्ही ऐकण्याचा किंवा म्हणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. माझं असं म्हणणं अजिबात नाही की तुम्ही सगळंच फॉलो करा, कारण तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही आणि त्यावर सोल्युशन म्हणून तर मी ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे स्तोत्र, मंत्र, ग्रंथ पठण. पण जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण आपण स्वतः म्हणण्याचा, वाचनाचा खूप एक वेगळा परिणाम आपल्या शरीरावर व मनावरती होत असतो.
पण आत्ताच्या काळामध्ये आपण जे जगत आहोत, आपल्याला काही साधनं अवेलेबल आहेत, जसं की आत्ता चॅनल अवेलेबल आहे यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर. त्या थ्रू आपण ऑडिओ देखील ऐकू शकतो. ऐकल्याने देखील आपल्या जीवनामध्ये बराचसा सकारात्मक बदल घडून येतो असा माझा विश्वास आहे. तर जसं की मी आधी सांगितलं की उपासना म्हणजे एक दृढ निश्चय करून संकल्प करून केलेली प्रार्थना आहे आणि ती आपण एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. आणि उपासनेचे फायदे काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगते. उपासना केल्याने आपल्याला मनःशांती मिळते. आपलं मनाचं जे तंत्र असतं ते कधी कधी बिघडलेलं असतं. मन हे खूप चंचल आहे, तर आपलं मन बऱ्याचदा भरकटतं, विचलित होतं. तर उपासनेने आपलं मन जे चंचल होणारं मन आहे ते स्थिर होतं. आपल्या विचारांची शक्ती वाढते, त्याच्यानंतर मनाची शक्ती वाढते. उपासनेने आपल्या मेंदूतील काही ग्रंथी आहेत त्यामध्ये कधी कधी ब्लॉकेजेस असतात किंवा त्यात मधून काही बदल होत असतात. तर ते जे होणारे बदल आहेत ते आटोक्यामध्ये येतात, कंट्रोलमध्ये राहतात. आपल्या ग्रंथी सुरळीत चालतात, मेंदूच्या व हृदयाच्या व आपल्या शरीराच्या. आपली जी चक्र असतात आपल्या पाठीच्या कडामध्ये ती मोकळी होतात उपासनेने व आपल्याला ते ऊर्जा देत राहतात, जीवनामध्ये जगण्याची सकारात्मक शक्ती देतात. असे उपासनेचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे आपण नित्य उपासना ही केली पाहिजे. परंतु जर आपल्याला नित्य उपासना करण्यासाठी वेळ नसेल तर ठराविक दिवशी आपण ठराविक उपासना तरी करायलाच हवी आपल्या जीवनातून. आपण ठरवायचंच आहे की ह्या सणाच्या दिवशी मी ही उपासना करेल. जसे की आज मकर संक्रांती आहे, तर मकर संक्रांतीच्या दिवशी मी ॲटलिस्ट आदित्य हृदय स्तोत्र वाचेल किंवा सूर्याला जल अर्घ करून ओम आदित्याय नमः किंवा सूर्याचा जो मंत्र मला येतोय तो मी म्हणेल किंवा शनींचा जो मंत्र येतोय तो मी म्हणेल. असं तुम्ही पर्टिक्युलर एका दिवशी ठरवायचं आहे व ती उपासना तुम्ही स्टार्ट टू एंड तडीच न्यायची आहे, पूर्ण करायची आहे, मनोभावे श्रद्धाभावाने करायची आहे. तेव्हाच आपल्याला त्याचं योग्य फळ आपल्या जीवनामध्ये मिळतं. तसेच उपासनेचे अनेक विविध फायदे आहेत. जसं की आपण एखादं कामासाठी करतोय तर त्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपल्याला मार्ग सापडतो. आपण दिशाहीन झालेला असेल तर दिशा आपल्याला फाइंड आउट होते. मार्गदर्शक व दिशादर्शक अशा ठरतात उपासना आपल्या जीवनासाठी, प्रेरक ठरतात. आपल्या जीवनामध्ये गृहदोषामुळे आपण ग्रहपीडा सहन करत असेल तर ती नष्ट होते, वास्तुदोष नष्ट होतो, आपल्या पत्रिकेतील दोष नष्ट होतात, आपलं कर्म सुधारायला आपल्याला बळ मिळतं, कर्म सुधारतं. जर आपण कधी पाप केलं असेल ह्या किंवा मागच्या जन्मामध्ये तर उपासनेने ते पुसून टाकण्यात येतं. म्हणजे खुद्द आपले जे गुरु असतात ते पुसून टाकतात. उपासना आपण जी करतो ते दिवसेंदिवस ते त्याने हॅपी होत असतात व ते प्रसन्न होऊन आपल्याला ब्लेसिंग देत असतात, कृपा आशीर्वाद देत असतात. असे उपासनेचे वेगवेगळे फायदे आहेत. आता बघा, उपासना ही पर्टिक्युलर कुठल्याही कामासाठीच केली पाहिजे किंवा इच्छापूर्तीसाठीच केली पाहिजे किंवा स्वार्थासाठीच केली पाहिजे असं नाही. आपण कलियुगामध्ये आता जीवन जगतोय, त्यामुळे निस्वार्थी भावाने जर उपासना केली तर त्याचे आपल्याला खूपच जास्त फायदे होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोणत्याही इच्छापूर्तीसाठी उपासना करत नाही आहे, पण आपला भक्तिभाव आहे व भक्तीसाठी आळवण्यासाठी आपण उपासना करतोय कोणत्याही देवाची, गुरूंची, सद्गुरूंची. तर त्याने काय होतं की आपल्या भोवती एक रक्षा कवच तयार होतं, आपल्या व आपल्या कुटुंबाभोवती. जरी आपल्या कुटुंबातील एका जरी सदस्याने व्यक्तीने उपासना केली तरी त्याचं रक्षा कवच हे पूर्ण कुटुंबाला मिळत असतं. आणि सगळ्यांनी केली तर खूपच चांगले. आणि तुम्ही मंदिरांमध्ये जाऊन केली, मठांमध्ये जाऊन केली, आश्रमात जाऊन केली तर सामूहिक उपासनेचे तर खूपच जास्त फायदे आहेत कैक पटींनी एकट्याने केलेल्या उपासनेपेक्षा. पण आजकाल तेवढा वेळ मिळतो कुणाला, इव्हन मला स्वतःला पण नाही मिळत. त्यामुळं तर मी चॅनल थ्रू का होईना छोटीशी तुमच्यापर्यंत पोहोचून एक उपासनाच करत आहे, एक मी सेवाच करत आहे की मी जी दररोजची उपासना असते किंवा जी स्तोत्र म्हणते ती मी रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवते. म्हणजे माझी तर होतेच उपासना व सेवा देवाच्या चरणी, परंतु ती तुमच्यापर्यंत पोहोचून अजून मला त्याचा फायदा होतो की मला डबल म्हणण्याचा, ऐकण्याचा असा एक डबल मला त्याचा द्विगुणित असा फायदा होत असतो. तर असे उपासनेचे वेगवेगळे फायदे आहेत आणि माझ्या परीने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते. कारण जे मला छोटंसं नॉलेज आलेलं आहे उपासना करून किंवा जे माझं रीडिंग आहे अध्यात्माविषयी, स्पिरिच्युअल नॉलेज जे मला मी गेन केलेलं आहे माझ्या जीवनामध्ये, तर ते इतरांना पण मिळावं व मला जे फायदे झाले माझ्या आयुष्यात सक्सेस मिळण्यासाठी ते इतरांना पण मिळावं, हीच माझी त्याच्या मागे भावना आहे की माझ्याप्रमाणे इतरांचं पण जीवन सुरळीत चालावं. कोण जर प्रॉब्लेममध्ये असेल, संकटामध्ये असेल तर त्यांना माझ्याकडून काही ना काही सोल्युशन मिळावं ह्या चॅनल थ्रू, उपासने थ्रू, मंत्र, स्तोत्र, ग्रंथपठना थ्रू, हाच ह्याच्या मागचा उद्देश आहे. तर बघा, आतापर्यंत आपण पाहिले की उपासना म्हणजे काय व उपासनेचा फायदा काय.
आणि जर व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना माझ्याकडून थोडंफार माहिती राहून जात असेल तर ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करत असते, त्यामुळे तुम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचा व सगळे व्हिडिओज रोजचे अपडेटेड ऐकण्याचा प्रयत्न करत राहा. तर आज मकर संक्रांतीनिमित्त मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही सूर्याचे व शनींचे आज मॅक्सिमम उपासना करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. पण जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर दुसरं सोल्युशन मी तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये सांगते की आजपासून किंवा उद्या किंक्रांतीपासून 15 जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही सूर्याचे व शनीचे काही पर्टिक्युलर मंत्र पठण करा किंवा मंत्र जाप करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता ह्यातले सगळे मंत्र म्हणायचे आहेत का, तर नाही. तर त्यातला तुम्ही एक सूर्याचा मंत्र धरायचा आहे, तो तुम्ही उद्या किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत म्हणायचा आहे, किंवा एक शनीचा मंत्र म्हणायचा आहे, तो उद्यापासून किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पूर्ण म्हणायचा आहे. म्हणजे त्याचं एक तुमचं अनुष्ठानच होऊन जाईल. फक्त ते दररोज 21 वेळा म्हणा. तर साधारण 15 दिवस किंक्रांतीपासून रथसप्तमीला आहेत, तर तुमची साधारण 15 दिवसांची त्या मंत्राची एक अनुष्ठान किंवा उपासना किंवा पारायण होऊन जाईल आणि त्याचे फायदे तुम्ही वर्षभर व आयुष्यभर अनुभवणार असणार आहात. आता बघा त्याचा फायदा काय होऊ शकतो. तर मी आधी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला शारीरिक मानसिक व्याधीतून मुक्तता होऊ शकते, सक्सेस मिळण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, स्टडीतलं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं, बिझनेससाठी नवीन आयडिया सुचण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुमचा श्वास सुधारू शकतो, डोकेदुखी असेल तर ताणातून, मानसिक ताणातून, डिप्रेशनमधून, स्ट्रेसमधून बाहेर पडायला फायदा होऊ शकतो. तुमच्या घरामध्ये गृहदोष असेल, कटकटे असेल, भांडणं होत असतील तर त्या भांडणांमधून तुमची जे कटकट होते ती थांबून तुमचे रिलेशन सुधारायला फायदा होऊ शकतो. जॉबमध्ये कुणाचा त्रास असेल तर तिथे तुम्हाला ते टॉक्सिक पीपल निघून जातील तुमच्या जीवनातील व चांगले लोक येतील, असं एक रक्षा कवच मिळायला तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. असे वेगवेगळे फायदे आहेत उपासनेचे. फक्त इच्छापूर्तीसाठी किंवा पैसे मिळण्यासाठीच आपल्याला उपासनेचे फायदे नाही आहेत, स्तोत्रग्रंथ पठणाचे फक्त तेवढे फायदे नाही आहेत. आपण म्हणजे इमॅजिन करू शकत नाही एवढं आपल्याला ग्रंथ व स्तोत्र मंत्र देत असतात आपल्या जीवनामध्ये. म्हणूनच ते पठण करून किंवा ऐकून आपलं जीवन आपण समृद्ध करून घ्यायचं आहे व त्याची सुरुवात तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच करावी ह्या वर्षी 2025च्या, अशी माझी इच्छा आहे. व ही माहिती मी तुम्हाला त्यासाठीच इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलद्वारे शेअर करत आहे. तर बघा आता किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते मंत्र मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला काही सूर्याचे मंत्र सांगते. मी अत्यंत सोपे मंत्र तुमच्यासाठी फाइंड आउट केलेले आहेत जे तुम्ही सहज म्हणू शकता, कारण ऐकून त्याचा एवढा प्रभाव पडणार नाही, कारण तुम्ही म्हणालात तर तुमचं अनुष्ठान किंवा पारायण होईल असं माझं मत आहे व ते तुम्ही करावं सगळ्यांनी व तुम्हाला सूर्याचा, रवीचा आणि शनीचा कृपा आशीर्वाद मिळवावा जीवनामध्ये, हाच ह्याच्या मागे उद्देश आहे. तर चला तर मग बघूयात कोणते मंत्र आहेत. तर सूर्यमंत्र पुढील प्रमाणे आहेत. पहिला मंत्र आहे ओम सूर्याय नमः. मंत्र पुन्हा पुन्हा ऐका, ओम सूर्याय नमः. दुसरा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. तिसरा मंत्र आहे ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. चौथा मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवांछित फलम देहि देहि स्वाहा. हा मंत्र पुन्हा ऐका, ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवांछित फलम देहि देहि स्वाहा. मंत्र हा तिसऱ्यांदा मी पुन्हा सांगते, ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवांछित फलम देहि देहि स्वाहा. पाचवा मंत्र आहे ओम येहि सूर्य सहस्रांश तेजो राशे जगतपते अनुकंपये मां भक्त्या गृह अर्घय दिवाकरः. मंत्र पुन्हा ऐका, ओम येहि सूर्य सहस्रांश तेजो राशे जगतपते अनुकंपये मां भक्त्या गृहान अर्घय दिवाकरः. हा मंत्र पुन्हा ऐकावा, ओम येहि सूर्य सहस्रांश तेजो राशे जगतपते अनुकंपये मां भक्त्या गृहान अर्घय दिवाकरः. हे जे मंत्र आहेत 5 मी आत्ता सांगितलेले, ह्यापैकी तुम्ही कोणताही एक मंत्र जो तुम्हाला शक्य आहे तो तुम्ही उद्या म्हणजे किंक्रांतीपासून 15 जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत 21 वेळा दररोज सकाळी म्हणा, कारण हा सूर्यमंत्र आहे तर सकाळीच म्हणण्याचा मंत्र आहे. तर बघा साधारण रथसप्तमीला आता 15 दिवस बाकी आहेत किंक्रांतीपासून, तर
त्याने तुमचं 15 दिवसांचं एक अनुष्ठान होऊन जाईल एका मंत्राचं, आणि त्याचे फायदे तुम्हाला अनेक होणार आहेत. कारण सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. आपल्या पत्रिकेतील राशी ग्रहांचा जो राजा आहे तो सूर्य आहे. आणि सूर्य हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी, चांगले आरोग्य मिळण्यासाठी, आयु वाढवण्यासाठी, पैशांची वृद्धी होण्यासाठी, नात्यांची वृद्धी होण्यासाठी, भरभराट होण्यासाठी, सुख समृद्धी मिळण्यासाठी अत्यंत लाभदायी असे आहेत. आता बघा, मी जसं सांगितलं की सूर्य हे ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे जर आपण राजाला खुश केलं, म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला जर सूर्याची उपासना केली, तर तो तुमच्या सगळ्या उपासना, इतर उपासनेला पण ऊर्जा देणार आहेत, मनाची शक्ती देणारे आहेत. त्यामुळे सूर्याला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. व तुम्ही हे सगळे जरी मंत्र म्हणालात, तुम्हाला 11 वेळा जर 5 मंत्र रोज म्हणणं 15 दिवस शक्य असेल, किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत, तर खूपच चांगलं आहे. नाही तर तुम्ही ह्यातला एकच मंत्र चूज करा व तो तुम्ही किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत म्हणा. आणि आज सूर्याचं विशेष महत्त्व आहेच, कारण त्या शनीच्या घरी आलेल्या आहेत आणि शनीचं आणि सूर्याचं एवढं पटत नाही. ते पितापुत्र आहेत, पण आजच्या दिवशी ते प्रसन्न झालेले आहेत शनींमुळे. शनींनी ज्या प्रकारे त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांच्या पुत्राच्या घरी येऊन. त्यामुळे तुम्ही ह्या दरम्यान जर आता उत्तरायण सुरू झालेलं आहे, तर संक्रांतीपासून किंक्रांतीपासून जर उपासना केली तर ती तुम्हाला अत्यंत फलदायी ठरणार आहे व इच्छा पूर्ण करणारी ठरणार आहे. सूर्यांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद देणारे ठरणार आहेत, ऊर्जा देणारे ठरणार आहे, सकारात्मकता देणारे ठरणार आहेत, भरभराट करणारे ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा उपासना नक्की करून बघा. आता बघूया शनींचे कोणते मंत्र म्हणायचे आहे. तर सर्वप्रथम शनींचा बीज मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. ओम शम शनेश्वराय नमः. मंत्र पुन्हा ऐका. ओम शम शनेश्वराय नमः. दुसरा मंत्र जो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे अत्यंत उपयुक्त व फेमस असा मंत्र आहे, तो म्हणजे नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तोम नमामि नमो नमः. मंत्र पुन्हा ऐका. नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तोम नमामि नमो नमः. हा एक दुसरा मंत्र आहे. शनींचा तिसरा मंत्र आहे शनी गायत्री मंत्र. ओम भगभवाय विद्महे मृत्युपुरुषाय धीमहि तन्नो शनी प्रचोदयात्. शनी गायत्री मंत्र पुन्हा ऐका. ओम भगभवाय विद्महे मृत्युपुरुषाय धीमहि तन्नो शनी प्रचोदयात्. तर शनींचे मी 3 मंत्र सांगितलेले आहेत, तर सूर्याचे 5 मंत्र सांगितलेले आहेत. यापैकी तुम्हाला जो मंत्र शक्य आहे, एक शनीचा व एक सूर्याचा, असा तुम्ही किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत 15 दिवस म्हणा. म्हणजे तुमचं त्या मंत्राचं एक अनुष्ठान होऊन जाईल वर्षाच्या सुरुवातीला व तुम्हाला शनी व रवीकडून, सूर्य शनीकडून एकत्रित असा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. व संक्रांतीच्या ह्या मुहूर्तावर किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही जर ही उपासना केली तर जीवनामध्ये सूर्याकडून मी जसं सांगितलं की अनेक फायदे आहेत. ते ग्रहांचा राजा आहे. तर शनीकडून ते शनी न्याय देवता आहेत ग्रहांमध्ये. तर तुमच्या प्रत्येक कार्याला न्याय देण्याचं काम शनी करतील, त्या कार्याला गती आणण्याचं काम शनी करतील, ऊर्जा देण्याचं काम सूर्य करेल, तर गती आणण्याचं काम शनी करतील. त्या उपासनेसाठी किंवा कामासाठीची जी एनर्जी आहे किंवा त्याच्यासाठी प्रॉस्पेरिटी किंवा पैसा निर्माण करण्याचं काम सूर्य करतील, तर ते काम पूर्ण करण्याचं काम, कर्म करून घेण्याचं काम हे शनी करणार आहेत. अशी जर एकत्रित त्यांच्या मंत्रांची तुम्ही उपासना केली तर आपल्याला एकत्रित फळ हे शनी व सूर्यदेव देणार आहेत. आणि शनिदेव हे मार्गदर्शक आणि दिशादर्शक आहेत. तर त्याला जो ऊर्जा किंवा उजेड किंवा प्रकाश द्यायचा असतो त्या मार्गाला, ते सूर्यदेव देणार आहेत. त्यामुळे तुम्ही ही उपासना नक्की करून बघा. तुमच्या कोणत्याही कामाला योग्य न्याय देण्याचं, दिशा देण्याचं, ऊर्जा देण्याचं, प्रकाश देण्याचं काम हे शनी व सूर्य हे ह्या काळामध्ये नक्की करतील व वर्षभर ते तुम्हाला एक रक्षा कवच प्राप्त करून देतील, शनी व सूर्य. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या उपासना किंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कराव्यात असं मला InfoGod4597 ह्या चॅनलद्वारे तुम्हाला सुचवायचं आहे. तर आधी जसं मी सांगितलं की उपासनेचं महत्त्व काय आहे ते तुम्ही नक्की करून बघा आणि ही पण उपासना तुम्ही करून बघा. ज्या ज्या वेगवेगळ्या उपासना, स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण मी सांगितलेले आहे ते तुम्ही करून बघा. तुम्हाला त्यातील जी शक्य आहे, जी सोपी वाटते, जी तुमच्याकडून पूर्ण होईल अशी वाटते, ज्याच्यासाठी किती वेळ तुम्ही करू शकता ती उपासना, त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा व एक चांगला दिवस तुम्ही जेव्हा सुट्टी मिळते किंवा वेळ मिळते तो निवडा व त्या उपासना तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर
मी देवीची उपासना आपण कशी करावी यावर पण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला आहे, तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तसेच ह्यातले जे मी आत्ता काही मंत्र सांगितले त्याचे पण मी लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तसेच काही सूर्याचे अवघड मंत्र मी आत्ता सांगितले ते देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पोस्टद्वारे फोटोद्वारे टाकेल. तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्हाला तरी देखील कळत नसेल तर मी आत्ता जो व्हिडिओ सांगितला तो तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा ऐका व हे मंत्र लिहून काढा आणि मग ते म्हणण्याचा प्रयत्न करा. तर आय होप की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. उपासनेचं महत्त्व, मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल उपासना रथसप्तमीपर्यंतच्या, व त्या तुम्ही करून बघाल व तुमच्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच फायदा मिळवाल व शनी सूर्यांचा तुम्ही कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्याल. तर InfoGod4597 ह्या चॅनलवरील माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आज मी तुमची रजा घेते ह्या कंटेंटद्वारे, व नवीन कंटेंटमध्ये नवीन माहितीसह आपण भेटूयात InfoGod4597 ह्या चॅनलवर. स्टे ट्यून राहा ऑन InfoGod4597 चॅनलवर आणि मला तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवत राहा. नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला रोजचा विसरत जाऊ नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.